Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi. Today is Saturday and I plan to take session for English grammar. In this grammar session, I would like to take sentences and its parts. म्हणजे वाक्ये आणि वाक्याचे भाग. Till now we have seen nouns, that is naming words, pronouns means words used in place of nouns, and some basic verbs, that is action words. आपण आत्तापर्यंत नाम, सर्वनाम आणि क्रियापदे पाहिली. आता यांचा वापर करून वाक्य कसं करतात हे आपण शिकूयात. लेट अस लर्न टू अंडरस्टँड मोर अबाउट सेंटेन्सेस. सो लेट मी रिवाइज, थोडी उजळणी करूयात. व्हॉट इज अ सेंटेन्स? वाक्य म्हणजे काय? अ सेंटेन्स is a group of words that makes complete sense. म्हणजे थोडक्यात वाक्य म्हणजे अर्थ असलेला शब्दांचा समूह. आता आपण काही कंप्लीट सेंटेन्सेस म्हणजे पूर्ण वाक्य काही बघूयात. धिस इज रश्मी, म्हणजे ही आहे रश्मी. सन रायझेस इन ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. तर ही दोन्ही जी वाक्य आहेत, सेंटेन्सेस आहेत, त्यातनं कंप्लीट सेन्स ध्वनित होतो. म्हणजे त्या शब्दांच्या समूहाला संपूर्ण अर्थ आहे. आता काही पद असं ज्यांना आपण म्हणू ती बघूयात, किंवा शब्दांचा समूह बघूयात. उदाहरण आहे द बर्ड्स. द बर्ड्स म्हणजे पक्षी. दुसरं उदाहरण आहे रनिंग आफ्टर बस. आता द बर्ड्स किंवा रनिंग आफ्टर बस असं मी नुसतं म्हणलं तर दीज आर नॉट सेंटेन्सेस, कारण ह्यांना पूर्ण अर्थ स्वतःहून असा काही नाहीये. म्हणजेच आपण पाहिलं की सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कंप्लीट सेन्स. तर आता आपण पाहूयात पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स, म्हणजे वाक्याचे भाग काय आहेत ते आपण बघूया. अ सेंटेन्स हॅज टू पार्ट्स. द नेमिंग पार्ट कॉल्ड द सब्जेक्ट, अँड सेकंड इज द ॲक्शन पार्ट विच इज कॉल्ड द प्रेडिकेट. म्हणजे वाक्याचे दोन भाग असतात. पहिला भाग त्याला म्हणतात उद्देश, आणि दुसरा भाग जो असतो त्याला म्हणतात विधेय. आता एक उदाहरण घेते मी. राम स्टडीज इंग्लिश. हे एक कंप्लीट सेंटेन्स आहे. राम इंग्रजी शिकतो. आता त्याच्यात राम इज कॉल्ड द सब्जेक्ट, त्याला म्हणतात उद्देश. स्टडीज इंग्लिश हे आहे प्रेडिकेट, म्हणजे विधेय. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल सब्जेक्ट is what or whom sentence is all about. तसंच predicate tells us something about subject. तर आता आपण पाहिलं की उद्देश आणि विधेय म्हणजेच थोडक्यात सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कशाला म्हणतात. आता a sentence cannot exist
without a subject. Subjects are nouns or pronouns normally in a sentence. एक आपण उदाहरण घेऊया. The teacher is teaching the students. The teacher is teaching the students. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. आता ह्या वाक्यात द टीचर हा भाग वाक्याचा आहे सब्जेक्ट. इज टीचिंग द स्टुडंट्स हा भाग झाला प्रेडिकेट. तर मला वाटतं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे थोडक्यात उद्देश आणि विधेय याबद्दल आपल्याला थोडंफार कळलेलं आहे. अजूनही मी 1-2 वाक्य सांगते जेणेकरून सब्जेक्ट आणि प्रेडिकेट बद्दल आपल्याला थोडीशी जास्त माहिती मिळू शकेल. आपण एक वाक्य घेऊया. संजीव इज रीडिंग म्हणजे संजीव वाचतो आहे. तर संजीव हा झाला या वाक्याचा सब्जेक्ट, कारण हे वाक्य कुणाबद्दल आहे? संजीव बद्दल आहे. म्हणून संजीव हा झाला सब्जेक्ट आणि इज रीडिंग हे झालं प्रेडिकेट म्हणजे विधेय. तसंच दुसरं वाक्य बघूयात आपण. होली इज अ फेस्टिवल ऑफ कलर्स. होळी हा रंगांचा सण आहे किंवा रंगांचा उत्सव आहे. तर होली हा झाला सब्जेक्ट आणि इज अ फेस्टिवल ऑफ कलर्स ही जी माहिती आहे तो भाग झाला प्रेडिकेट. आता वाक्यांचा अर्थ कळण्याकरता वाक्यातील पदांचा एकमेकांशी परस्परांशी संबंध असतो. तर म्हणून त्या वाक्यात आपण म्हणतो कर्ता. वाक्यात कर्ता म्हणजे काय? क्रियापद काय आहे? कर्म काय आहे? तर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. आणि या एकमेकांशी असलेलं जे नातं आहे ते आपण पुढच्या टाईप सेंटेन्स ह्या विषयी जेव्हा आपण खोलात बोलू पुढच्या सेशनमध्ये, तेव्हा पुढच्या ग्रामर सेशनमध्ये मी सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब याविषयी कव्हर करेन. आज आपण थोडक्यात काय पाहिलं तर सेंटेन्स कशाला म्हणतात आणि सेंटेन्सचे जे 2 भाग सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याविषयी माहिती घेतली. थँक्यू.